जे काल एक आपली बबलाद जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे कन्नडची तालुका अक्कलकोटमध्ये तिथे जी घटना घडली त्याच्यामध्ये मी वाचला काही बातमी थोडी मला चुकीची वाटली कारण आज सकाळीपासून मी अक्कलकोटमध्येच होतो आणि तिथे नेमका काय घडला आणि किती लोक इंजर्ड आहे त्याच्यामध्ये आज सध्या स्टेटस काय आहे हे सांगण्यासाठी मी आज सगळी हे प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे. तर मी थोडं सुरू करतो. तिथे आपला काल सुमारे 12 ते 1 दरम्यान दुपारी आपले जे मुलं आहेत तिकडे जिल्हा परिषद शाळा बबलादचे ते शाळाला परत येऊन त्यांनी जे आपली सिलिंग आहे त्याच्यामध्ये हुक्स आहे. सिलिंग मध्ये जे हुक्स असतात तो आहे तिकडे. हुक्स मध्ये त्यांनी काय केला साडीची डोरी बांधून त्यांनी झोका बांधला तिकडे आणि ते झोकावर ते झुलत होते आणि झुलताना एक मुला साडी पकडून वरती गेला त्यामुळे ते हुक बाहेर आला आणि जे प्लास्टर होता ते 2 इंचा प्लास्टर खाली पडला आणि खाली पडल्यानंतर आपले जवळपास 15 जे 13 मुले 13 आपले स्टुडंट्स आणि 2 टीचर यांच्यावरती प्लास्टर आला. तर आम्ही लगेच आमचे जे बीओ आहे बीडीओ आहे आणि टीएचओ आहे तिकडे ते लगेच स्पॉटवर गेले आणि अँब्युलन्सतून ते सगळे लोकांना घेऊन आपले एसडीएच ला आले आपले रुग्ण आलेला आणि तिथे येऊन 15 पैकी 13 लोकांना काहीच म्हणजे अशी काही झाला नव्हता म्हणून त्यांना लगेच डिस्चार्ज केला गेला आणि उर्वरित जे 2 होते एक मुलींना वॉमिटिंग केली एक स्टुडंटनी वॉमिटिंग केली म्हणून त्यांना आम्ही प्रॉपर सिटी स्कॅन करून ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले आणि आज त्यांचा पण सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि आज ते परत डिस्चार्ज झाले आणि एक मुलांना पायीमध्ये थोडी चोट आली होती म्हणून त्याची ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. हे सध्या स्थिती आहे. नंतर आज जेव्हा मी स्पॉटला गेलो तेव्हा मला लक्षात आला की तो जे बबलाची जे खोली आहे ते खोली आपली धोकादायक खोली पण नव्हती कारण मी थोडासा डेटा सांगतो अक्कलकोट बद्दल. अक्कलकोटमध्ये जवळपास 254 शाळा आहे आणि त्या 254 शाळामध्ये 1196 एवढी आपली खोली आहे आणि त्यापैकी 138 खोलीच्या आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केले होते आणि 138 पैकी 122 एवढी खोली धोकादायक होती. त्याच्यामध्ये बबलाची खोली नव्हती कारण तो शाळा तेवढी धोकादायक नाही आहे. मी पण गेलो आणि तो शाळाला जवळपास काहीतरी 28 ते 30 वर्ष झालेले आहे आणि त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट पण काही म्हणजे त्याची गरज पण नव्हती आणि तो केला गेला पण नव्हता आणि तो शाळा धोकादायक नव्हती. कालपासून जी बातमी आहे जे सुरू आहे ती धोकादायक शाळा होती किंवा स्लॅब पण कुठलेही पडला नाही. मी फोटोज पण शेअर करतो. फक्त प्लास्टर पडलाय खाली आणि तो पण स्वतः नाही पडला. जे मुलांनी साडी पकडून जे वरती गेले जे साडीची जी डोर होती ते त्यांनी जे झोकामध्ये बांधली होती ते पकडून जेव्हा ते वरती गेले तेव्हा प्लास्टर पडला तसं आहे. आणि जे 122 जे आपली धोकादायक खोली आहे अक्कलकोटमध्ये त्याच्यामध्ये बबलात नाही. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर तुम्ही प्लीज हा मी तो सांगितला ना एकूण 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक त्याच्यापैकी आजची डेट मध्ये आता मी हॉस्पिटललाच होतो अक्कलकोटला ते सगळे डिस्चार्ज झाले. थोडी ब्लिडिंग झाली पण ते पट्टी करून लगेच डॉक्टरनी असे 2 मुले होते आपले ज्यांच्या सिटी स्कॅन पण केलं ज्यांचा सिटी स्कॅन केला मी तोच सांगत आहे. ब्लिडिंग नक्की झालेली आहे पण मी तोच सांगत आहे. डॉक्टरनी त्यांना असं सांगितलं की ब्लिडिंगची पट्टी करून त्यांनी परत पाठवला. आजची डेट तोच मी सांगत आहे ज्यांना थोडी ब्लिडिंग झाली ते सगळे लोकांचं जे ज्यांना डोक्यावर लागली ना ते सगळे लोकांचे आम्ही सिटी स्कॅन केले. तो रिपोर्ट पण मी शेअर करतो. आता ऍक्शन काय घेतली आपण ते मुख्याध्यापकवर केंद्र प्रमुखवर आणि बीईओ वर मी आजच शोकॉज इश्यू केलाय की जेव्हा आपले तुमचे मुले जे झोका बांधत होते तेव्हा तुम्ही कुठे होते आणि तसा 1 दिवसामध्ये उत्तर येईल आणि त्याप्रमाणे मी कारवाई करू. त्याच्यावर आपल्याकडे 2772 शाळा आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये 11605 खोली आहे. ते सगळी खोली जे 10 वर्षपेक्षा जुनं बांधकाम आहे त्याच्या आम्ही आता हे करणार आहे स्ट्रक्चरल ऑडिट. कारण स्ट्रक्चरल ऑडिट आम्हाला थर्ड पार्टीतून करावा लागतंय तसा प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे थर्ड पार्टी आपल्याकडे पॉलिटेक्निक आहे तरी पॉलिटेक्निकला मी पत्र लिहू की जे आमचे 10 वर्षपेक्षा जास्त जुने खोली आहे त्याच्या आम्ही आता पूर्णपणे स्ट्रक्चरल ऑडिट करणार. हे जे फोटो आहे काय झाला पहिला एक ठिकाणवर झाला नंतर लोकांनीच हे की आता जिथे जिथे दिसत आहे ते आपण काढून टाकू ते नंतर हेच केलंय. हे असं नाही की हे इन्सिडेंट झाल्यावर 3 झाले नाही लोकांनी असं वाटत क्लॅरिफिकेशन जयदीप जानकर ग्रुप
जे जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.